चला दुसरं प्रकरण चालू केलेले आपण. दुसऱ्या प्रकरणाची सामान्य माहिती दिलेली आहे तुम्हाला. उत्तरार्थक्रम प्राकृतिक रचनेचे 5 भाग बघायचे आपल्याला. 5ही भागाचं उत्तरार्थक्रमाची माहिती दिलेली आहे आपण, बरोबर आहे. आता एक 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 भाग बघत चालायचा. पहिला भाग घ्या, उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. हा उत्तरेकडचा पर्वतीय प्रदेशाचा पार्ट आहे. आलं लक्षात? याला नाव दिलेले उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. ठीक आहे, आता हा नकाश थोडा मोठा करून बघू आपण. ठीक आहे, दिसतंय? ठीक आहे. आता ज्या काही उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश आहे म्हणजेच हिमालयन डोंगररांग आहे. हिमालयन डोंगररांगेच्या अगोदर काय काय बेसिक गोष्टी लक्षात घेऊ आपण. हे बघा, असा भारताचा हा भाग येतो बघा. ठीक आहे, इथं डोंगर, इथं पठारी प्रदेश होतो असतो असा. त्याला म्हणायचं पामीरचे पठार. ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये. आणि या पामीरच्या पठारापासून अशा वेगवेगळ्या दिशांना वेगवेगळ्या डोंगररांगा सुरुवात होतात. ज्या जगात इतक्या डोंगररांगा कुठंच नाही, इतक्या आहे. इथून एक डोंगररांग सुरू होते अशी आणि अशी जाते खाली. तिला म्हणायचं काराकोरम डोंगररांगा. एक डोंगररांग इथून सुरुवात होते, हे अशी जाते. बृहद हिमालयन डोंगररांगा. एक डोंगररांग अशी जाते, अशी खाली येते. मध्य हिमालयन डोंगररांगा. एक इथून अशी तुटक तुटक येत असते, शिवालिका टेकड्या म्हणतो आपण त्याला. एक डोंगररांग इकडे अशी येते, याला सुलेमान डोंगररांगा म्हटल्या जात असते बघा. एक डोंगररांग अफगाणिस्तानमध्ये इकडे येते, याला हिंदुकुश पर्वत म्हटलं जातं असतं बघा. एक डोंगररांग अशी चायनामध्ये जात असते इकडे पुढच्या दिशेनं, याला कुनलुन डोंगररांगा म्हणतात. आणि एक डोंगररांग इकडे जाते, चायना मधलाच भाग या, याला तियानशेन डोंगररांगा असं म्हटलं जातं बघा. आलं लक्षात? तर जगाच्या डायरेक्शन थोडं लक्षात घ्या अगोदर. भारतातलं आपलं एवढंच बघायचं इकडं तसं, पण इथं वेगवेगळ्या दिशेने इथून डोंगररांगा सुरुवात होतात, म्हणून याला पामीर स्नॉट असंही म्हटलं जातं असतं बघा. ठीक आहे, आणि इकडचे जे डोंगररांगा याला म्हणायचं काराकोरम. आणि या 3 आहे हिमालयन डोंगररांगा, त्यातली ही सर्वाधिक उंचीची आहे म्हणून याला म्हणायचं बृहद हिमालय किंवा हिमाद्री असं म्हणायचं. दुसरी आहे मध्य हिमालय किंवा हिमाचल म्हणायचं यालाच. आणि तिसरी ही तुटक तुटक जे आहे त्याला म्हणायचं शिवालिका टेकड्या. तर असे या टोटल डोंगररांगा आहेत बघा. आले लक्षात? आता आपला संबंध हिमालयन डोंगररांगाशी, या 3 डोंगररांगाशी आहे. आणि एक काराकोरम डोंगररांगाचा थोडा भाग आपल्याकडे आहे लडाखमध्ये. ठीक आहे, आता इथं बघू आपण. इथे या लडाख मधून जाणाऱ्या डोंगररांगा कुठल्या अशा काराकोरम अशा. आपला संबंध फक्त इथं लागतो, बाकी इकडे कुठं लागत नाही. कुठल्या डोंगररांगात या काराकोरम. ठीक आहे, आता बाकीचे ज्या डोंगररांगा आहे या येतात बृहद हिमालय. इथून बृहद हिमालय अशा कुठून चाललं ते लक्षात घ्या. आता लडाख, इथं बॉर्डर हिमाचल प्रदेश उत्तराखंडची बॉर्डर आहे, नेपाळची बॉर्डर आहे, नेपाळ आणि चायनाची, सिक्कीम आणि चायनाची बॉर्डर, नंतर भूतान आणि चायनाची बॉर्डर, नंतर अरुणाचल प्रदेश आणि चायनाची बॉर्डर. प्रदेश लक्षात घ्या अगोदर. नंतर भारत आणि म्यानमारची बॉर्डर.
आलं लक्षात? राज्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. ही आहे ब्रद हिमालय, इथून आहे मध्य हिमालय, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, नेपाळ, इथं दार्जिलिंग वगैरेचा पट्टा येतो. पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, भूतान, अरुणाचल प्रदेश, आणि इकडे खाली असं नागालँड, मणिपूर, मिझोराम पर्यंत खाली येते बघा मध्य हिमालयीन डोंगररांगा. आणि तिसऱ्या आहे शिवालिक टेकड्या. तुटक तुटक आहे, कारण इथून भरपूर नद्या जातात. नद्याच्या खनन कार्यामुळे या गॅप पडत गेलेल्या आहेत बघा. मग सिंधू असेल, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, काली, इकडे गंगा, यमुना, रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी, महानदी, आपलं महापद्मानंद नदी, ठीक आहे. त्याच्या पलीकडे तिस्ता नदी आहे, सुबानसुरी आहे, मानस आहे, ब्रह्मपुत्र आहे, असे भरपूर नद्या आहेत अशा. म्हणून या डोंगररांगा तुटक तुटक आहे अशा, ठीक आहे. पण कोणत्या कोणत्या राज्यात आहे बघा? जम्मू काश्मीर आहे, इथं पंजाबचा थोडा बॉर्डरचा पण भाग येतो असतो. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश आहे, त्याच्यानंतर इथं उत्तराखंड आणि यूपीच्या बॉर्डरचा भाग येतो असतो. यूपीचा आणि नेपाळचा पण बॉर्डरचा भाग येतो असतो. बिहार आणि नेपाळचा बॉर्डरचा भाग येतो असतो. इथं पश्चिम बंगालचा भाग येतो असतो हा, ठीक आहे. इथं आसाम आणि भूतानचा बॉर्डरचा भाग लागत असतो बघा. इथं आसाम आणि अरुणाचल प्रदेश पर्यंत, आणि अशा खाली इथं गॅप झालेला आहे, आणि डायरेक्ट इथे येतात. मग अशा 2, 3 आणि 4 असे येतात बघा. आले का लक्षात? राज्य लक्षात आलं कुठं कुठं आहे, काय काय येतं? हां, इथं पंजाबचं बॉर्डर आहे, हिमाचल आपलं हरियाणाचं बॉर्डर आहे, यूपीचं बॉर्डर आहे, बिहारचं बॉर्डर आहे, ठीक आहे. पश्चिम बंगालचा दार्जिलिंगचा पार्ट आहे, आसामचं बॉर्डर आहे, आसाम आणि अरुणाचल प्रदेशची बॉर्डर आहे, ठीक आहे. आणि इकडं खाली येताना डायरेक्ट इथे आहे. मग अशा होऊन असं इथे दिसत नाही, इथे येतात डायरेक्ट. आणि इथं पूर्व पश्चिम दिशेने पसरले आहेत. या कुठलं राज्य आहे ते? मेघालय. यालाच पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना याला म्हणायचं गारो, याला म्हणायचं खासी, याला म्हणायचं जयंतिया, याला म्हणायचं बरेल. इथलं स्थानिक नावं आपण तुम्हाला अगोदरच सांगितलेले, ते लक्षात ठेवायचे बघा. तर ह्या लाल रंगातले जे आहेत ना, चॉकलेटी रंग, याला म्हणायचं हिमालयीन डोंगररांगा. या हिमालयीन डोंगररांगा 3 येते अशा, एकच नाही, ठीक आहे. मग सर्वात उंचीनुसार जर बघितले तर हे सर्वाधिक उंचीचे आहेत. याची उंची येते 6000 मीटर, याची उंची त्याच्या निम्म्यानं कमी म्हणजेच 3000 मीटर, आणि याची उंची याच्यापेक्षा कमी म्हणजेच 1500 मीटर. 1500 पलीकडं 3000, पलीकडं 6000, म्हणजे उत्तरेकडे जाताना उंची हिमालयाची वाढत चालली, ठीक आहे. याची उंची येते 4500 मीटर. आता याला म्हणायचं हिमालयाच्या बाहेरील डोंगररांगा. याचे नावं काय काय ते लक्षात घ्या. याला काय म्हणायचं? हिमालयाच्या बाहेरील डोंगररांगा, किंवा काराकोरम डोंगररांगा, किंवा ट्रान्स हिमालय, असे नाव आहेत त्याला. हिमालय नाव आलं म्हणजे हिमालय नाही, त्या ट्रान्स हिमालय म्हणजे बाहेरचा हिमालय. तर त्या डायरेक्शननं हे एक डोंगररांग लक्षात ठेवायचे, आपला इथं संबंध लागतो म्हणून. आणि पुढे नद्या बघताना मग ह्या डोंगररांगेत संबंध लागतो. इथून ब्रह्मपुत्रा वाहते, इकडून सिंधू नदी वाहते. मग कोणत्या डोंगररांगा आहेत ते लक्षात येणं गरजेचं आहे आपल्याला. आलं की लक्षात? आता आपण आपल्या भारतातलं जर बघितलं तर इथून डोंगररांगाला सुरुवात होत्यात. इथं असं ब्रह्मपुत्र नदी अशी जाते बघा, आणि इथं खाली उतरते असे. इथं गॅप पडतो बघा या डोंगररांगेला, इथं खाली उतरून मग असे येते इकडं. आलं लक्षात? इथं ब्रह्मपुत्र तर इकडचा हा पार्ट इथपर्यंत हिमालयीन डोंगररांगा म्हणतात. इकडे हिमालय म्हणत नाहीत त्यांना, इकडे पूर्वांचल डोंगररांगा म्हणतात त्यांना. आलं लक्षात? ब्रह्मपुत्राच्या दक्षिणेकडे काय नाव आहे? पूर्वांचल. इथपर्यंतच हिमालय नाव. आणि इथपर्यंतची ही जी लांबी आहे भारतातली, ही लांबी येते 2400 किलोमीटर. आणि रुंदी काही ठिकाणी भरपूर आहे, काही ठिकाणी खूपच कमी. म्हणजे रुंदी जी आहे ती 150 ते 400 किलोमीटर पर्यंत येत असते बघा. आणि भारताचं जे क्षेत्रफळ आहे या डोंगररांगेने व्यापलेलं 5 लाख चौरस किलोमीटर एवढा एरिया व्यापला गेलेला आहे. आलं लक्षात? राज्य लक्षात आली? लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बाकीच्या देशाच्या वरच्या राज्याचे बॉर्डर आहे. नंतर इथे पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय हे येते. त्रिपुरा फक्त सोडून द्यायचं इकडचं, ठीक आहे. आता मूळ मुद्दा हा आहे की यांच्या निर्मितीचं कारण काय, निर्मिती कशी झाली. तर थोडक्यात आणखीन एक नवीन एक रेकॉर्ड थोडा लक्षात घेण्याचा प्रयत्न करू आपण.
ठीक आहे. हे बघा, आपलं जगाचा जर आपण नकाशा जर बघितला तर पहिल्यापासून एक चर्चा चालू होती शास्त्रज्ञांमध्ये की सध्या 7 खंड आणि 5 महासागर आहे. पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासूनच 7 खंड आणि 5 महासागर आहे की काळानुसार त्याच्यात बदल होत गेला. पहिल्या चर्चेत ती सुरू झाली. 1858 पर्यंत जेवढे शास्त्रज्ञ होऊन गेले ते सगळे शास्त्रज्ञ म्हणायचे की खंड आणि महासागर पृथ्वी जेव्हा निर्माण झाली तेव्हापासून तेवढे तेवढेच आहे, याच्यामध्ये वाढही होत नाही घटही होत नाही, आणि ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी त्याच्यात बदलही होत नाही. तर 1858 पर्यंत सगळ्या शास्त्रज्ञांचं एक मत होतं, खंड आणि महासागराची स्थिती अपरिवर्तनीय, इकडे तिकडे सरकू शकत नाही. कारण एखादा खंड एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सरकायचं म्हटलं की जी एनर्जी लागते ती एनर्जीच पृथ्वीवर अस्तित्वात नाही. म्हणून खंड आणि महासागराची स्थिती कशी आहे? अपरिवर्तनीय. अशा 1858 पर्यंत सगळ्या शास्त्रज्ञांचं एक मत होतं. पण 1858 ला स्नीडर नावाचा फ्रेंच शास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे बघा. काय ना, स्नीडर यांनी पहिल्यांदा सांगितलं की नाही, खंड आणि महासागराची स्थिती अपरिवर्तनीय नसून परिवर्तनीय, याच्यामध्ये काळानुसार बदल होत असले पाहिजेत. आणि त्यामुळे खळबळ निर्माण झाली बघा. कारण खळबळ याकरता की मागच्या सगळ्या शास्त्रज्ञांच्या अपोजिट विचार मांडला होता. खळबळ याकरता की एवढी एनर्जीच अस्तित्वात नाही, हा माणूस म्हणतो बदल होतं, याचा अर्थ एनर्जी आहे कुठून आली कुठून मग, आणि बदल होतो याला पुरावा काय, म्हणजे पुरावे काय, आणि तो त्या काळात समजून सांगू शकला नाही, स्पष्ट करू नाही शकला बघा. म्हणून खळबळ याकरता निर्माण झाले की एवढा हुशार माणूस वेड्यासारखा करतोय म्हणून, आणि म्हणून टीका टिप्पणी भरपूर झाली होती. पण स्नीडरच्या विचाराचा पगडा पडलेले तरुण शास्त्रज्ञांचा एक गट मोठा होता जगभरामध्ये. त्यामध्ये एक अल्फ्रेड वेगनर पण होता, टेलर होता, यंग होता, फिशर होता. त्या काळखंडातले नावाजलेले शास्त्रज्ञ होते. आणि यांचं म्हणणं होतं स्नीडर जसं जसं जी मत व्यक्त करत नाही, भरपूर विचार करूनच मत व्यक्त करत होतो, आणि ज्या अर्थी त्याने हे मत व्यक्त केलं त्या अर्थी इथं काहीतरी असलं पाहिजे. मग प्रत्येक या शास्त्रज्ञाने आपापल्या परीने शोध घ्यायला सुरुवात केलीत बघा. आणि यामध्येच मग अल्फ्रेड वेगनर जो होता तो जीवशास्त्रज्ञ होता, प्राध्यापक होता जर्मनीमध्ये स्टुटगार्ट नावाची युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी. आणि तिथंच त्याने एका वर्षाकरता लीव घेतली, सुट्टी घेतली प्राध्यापक पदाला. वही पेन घेऊन, कपडे लत्ते घेऊन तो जगभराच्या भ्रमंतीवर निघाला बघा. ठीक आहे. आणि जगाच्या भ्रमंतीवर निघताना मग त्याने ते जगाचा, आपल्याकडे नकाशा आहे का, नाहीये, ओके, जगाचा नकाशा आहे त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजेत. या ठिकाणी उत्तर अमेरिका आहे, या ठिकाणी दक्षिण अमेरिका आहे, इथं युरोप खंड आहे, असा इथं आफ्रिका खंड आहे, बरोबर आहे. इकडं असा हा भारत येतो असतो आपला, आशिया खंडाचा पार्ट येतो असतो इथपर्यंत. इकडं ऑस्ट्रेलिया खंड आहे, इथं अंटार्क्टिका खंड आहे. ठीक आहे, ही स्थिती आहे बघा. त्यांनी जगातल्या सगळ्या खंडाला भेटी दिल्या, आणि भेटी देऊन मग अगोदर त्यांनी सगळ्या नोंदी करायला सुरुवात केली. कुठल्या नोंदी? खडकाच्या नोंदी, मातीच्या नोंदी, खनिजाच्या नोंदी, वनस्पतीच्या नोंदी, प्राण्यांच्या नोंदी, किनारपट्टीच्या नोंदी, सगळ्या नोंदी करायला सुरुवात केलीत बघा. या खंडात गेला तिथल्या नोंदी केल्या, या खंडात गेला त्या नोंदी केल्या. अशा खंडाला भेटी देत असताना, नोंदी करत असताना त्याला 2-3 ठिकाणी विचित्र प्रकार जाणवला. एक, दक्षिण अमेरिका खंडात विषुववृत्ताच्या जवळ, नंबर 2 आफ्रिका खंडात विषुववृत्ताच्या जवळ, नंबर 3 भारताच्या दक्षिण भागामध्ये. आणि तिन्ही भाग उष्णकटिबंधात आहे. या तिन्ही भागात विचित्र प्रकार काय जाणवला? इथल्या खडकांना उरण पडलेले त्याला दिसले. म्हणजे थोडक्यात काय, पाऊस पडल्यानंतर प्राणी जसं शेतातून गेला की लगेच लक्षात येतो ना आपल्या 2 पायाचा गेला की 4 पायाचा गेला म्हणून, बरोबर आहे ना. जसे त्याचे उरण खुणा पडतात ना, तशा पद्धतीने इथल्या भागातल्या खडकाला उरण पडलेली होती. आणि तो प्राचीन हवामानाबद्दलही तज्ञ आहे, आणि त्याला माहिती हे उरण बर्फाच्या लादेची उरण आहे. 20-30 फुटाचा बर्फाचा थर या ठिकाणी होता, आणि म्हणून त्याचे उरण पडलेले आहेत, त्याला खुणा पडलेल्या आहेत त्या. पण मग त्याला समजेना असं झालं काय की उष्णकटिबंधामध्ये 1 इंचाचाही बर्फवृष्टी होणं शक्य नाही, आणि बर्फ 1 मिनिटही बर्फाच्या रूपाने राहणं शक्य नाही. 20-30 फुटाची बर्फाची लादी आली कुठून बरं? आली तर ती वितळली कस का नाही? मग त्याला थोडं कन्फ्युजन झालं की असं कसं का शक्य आहे. पण त्याला नक्की माहित होते 100% बर्फाचे खुणा आहेत म्हणून. मग इथं 20-30 फुटाची बर्फ पडेल, बर्फवृष्टी होईल, इतकं बर्फ या ठिकाणी पडू शकतात, आणि उष्णकटिबंधात कसं काय शक्य आहे? मग याच्यावरून त्याने 2 विचार, अभ्युपगम हायपोथेसिस म्हणतो आपण त्याला, 2 विचार मांडलेत त्याने. नंबर 1,
एकतर काळानुसार हवामानात बदल होत असला पाहिजेत, म्हणजे उष्णकटिबंध ज्या ठिकाणी त्या ठिकाणी एका कालखंडात शीतकटिबंध असला पाहिजेत, आणि ज्या ठिकाणी शीतकटिबंध आहे त्या ठिकाणी उष्णकटिबंध असला पाहिजेत. एकतर हवामानात बदल होत असला पाहिजेत, आणि हे जर बरोबर नसेल तर मग 100% खंडाचंच वहन इकडे तिकडं होत असलं पाहिजेत. मग त्यांनी पहिल्या विचारावर विचार केला की हवामानात बदल होत असला पाहिजे, इथं उष्णकटिबंध आणि इकडे उष्णकटिबंध असेल आणि इथं शीतकटिबंध असेल. पण लगेच लक्षात आलं सूर्य इकडून तिकडे जाताना झाकून थोडंच जाणार आहे, मग हे शक्य काही वाटतंय का? नाही वाटत. लगेच त्याच्या लक्षात आलंय हे कारण नाहीच आहे, पहिला मुद्दा नाहीच आहे. असो नसो दुसरा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे हाच खंड एका कालखंडात शीतकटिबंधात असलं पाहिजे, आणि शीतकटिबंधात त्यावेळेस 20-30 फुटाचे बर्फाचे लादी पडतात, आज पण आहेच तेवढं बर्फ. त्यावेळेस तिथं बर्फ असल्या पाहिजेत, आणि तेच खंड नंतर इकडे सरकत आले, आज त्या ठिकाणी बर्फ आला नाही, पण मग खडक तर तोच आला इकडं. पण मग त्याच्यावर जो दबाव पडला होता बर्फाच्या लादीचा तेच उरण आजच्या काळात दिसतंय म्हणून. आणि मग त्याच्या लक्षात आलंय की क्लिअर कट खंडाचं वहन होत आहे. पण त्याच्या लगेच लक्षात हे पण आलंय की आपण घोषणा केली तर लगेच म्हणतो दुसरे महामूर्ख आणखीन जन्माला आला. एक तर स्नीडर होता, तो स्पष्ट नाही करू शकला, आणि आपण म्हटलं नाही हाय आहे, आणि आपणही मूर्खात काढला जाईल म्हणून त्यांनी अगोदर घाई केलं नाही. त्यांनी सगळे पुरावे जमा केले. आता खंडाचं वहन होतं असं समजून पुरावे जमा करायला सुरुवात केली बघा. आणि एक एक पुरावा जमा करत करत 5-6 पुरावे सापडलेत बघा. आणि नंतर मग ओशियन कॉन्टिनेंटल ड्रीप थिअरी नावाचा एक ग्रंथ लिहिला मग त्यांनी 1914ला 12ला, आणि 14ला पुस्तक रूपानं प्रकाशित केला बघा. मग या पाठीमागं त्यांनी खंडाचं वहन होतं हेच कारण सांगितलं बघा. आणि यासाठी पुरावे दिलेत त्यांनी. काय पुरावे दिलेत? नंबर 1, जगातला सगळा नकाशा, प्रमाणबद्ध नकाशे बघा. आपल्या याच्यात नाही नकाशा आता, तो प्रमाणबद्ध नकाशा बघा. त्या नकाशामध्ये प्रत्येक खंड एकमेकांच्या जवळ आले ते एकमेकांमध्ये जाऊन बसतात. जसं भारताचा दक्षिणेकडचा भाग निमुळता आहे, तिथं आफ्रिकेचा जो भाग आहे ना तो पण असा खड्डा पडलेला आहे, याच्यात आणून बरोबर जाऊन बसतो तो. हे दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका, आफ्रिका खंड इथं असा जायला, हा इथं असं पुढे जायला, एकमेकात जाऊन बसतात बघा. जगातले सगळे खंड जर जवळ आणले ते एकमेकांमध्ये जाऊन बसतात, याचा अर्थ हे एकाच जमिनीचे पडलेले तुकडे आहेत. हा पहिला पुरावा दिला, याला म्हणायचं भौगोलिक पुरावा, जिगसॉट इव्हिडन्स म्हणतो आपण त्याला. दुसरा पुरावा दिला की हा जर एकाच जमिनीचे तुकडे असेल आणि इथं हिऱ्याच्या खाणी असेल तर मग इथं पण हिऱ्या सापडायला पाहिजेत ना. मग त्याने घोषित केली इथे हिऱ्याच्या खाणी म्हणून, आणि त्या सरकारनं खोदकाम करायला सुरुवात केली आणि तिथे हिऱ्याच्या खाणी सापडल्या. दुसरा पुरावा सापडला. तिसरा पुरावा, इथं युरोप खंडात या ठिकाणी जो खडक आहे तोच खडक अमेरिका खंडाच्या पूर्व भागात सापडला, याचा अर्थ एकाच जमिनीचे पडलेले तुकडे. नंबर 4, या ठिकाणी या खडकामध्ये जे दगडी कोळसा सापडतो तोच दगडी कोळसा या खडकात सापडला. हालाकी दगडी कोळसा या भागातल्या वेगळ्या वनस्पतीपासून, ज्या वनस्पतीपासून बनलेला त्याच वनस्पतीपासून हा पण दगडी कोळसा बनला, पण सध्या त्या वनस्पती त्या ठिकाणी नाही. आलं लक्षात? त्या वनस्पतीचं अस्तित्व तिथं नाही, पण कोळसा तर त्याच वनस्पतीपासून बनलेला आहे की जो इथं अस्तित्वात नाही. याचा अर्थ हे एक भाग एकत्र असताना वनस्पती होत्या, गाडल्या गेल्या, नंतर मग बरेच कोट्यवधी वर्षे गेलेत, त्याच्यानंतर मग हवामान बदललं, कारण प्रदेश बदलला, आणि म्हणून आजच्या काळात वेगळ्या वनस्पती आल्या. तर हा एक पुरावा दिला. पाचवा पुरावा हवामानशास्त्रीय पुरावा दिला. इथं बर्फाच्या लादी दिसत आहे, उष्णकटिबंधात बर्फवृष्टी शक्य नाही, याचा अर्थ हाच भाग शीतकटिबंधाचा भाग होता, वहन होत 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 ते आज विषुववृत्तीय पट्ट्यात आलंय. हा पाचवा पुरावा हवामानशास्त्रीय पुरावा. आणि सर्वात शेवटचा पुरावा दिला ज्यामितीय पुरावा. लक्षात, सध्याच्या घटनेचा पुरावा एक दिलेला आहे बघा. एक प्राणीशास्त्राचा एक पुरावा दिलेला आहे सध्याचा. कुठला? इथं युरोप खंडाचा उत्तरेकडचा जो पार्ट आहे, उत्तर युरोपचा भाग, प्रमाणबद्ध थोडा नकाशा बघितला तर स्वीडन, नॉर्वे, आइसलँड, फिनलँड असे देश आहेत बघा वरच्या भागामध्ये. याला स्कॅन्डिनेव्हिया म्हटलं जायचं या पूर्ण प्रदेशाला अगोदर. आणि आज या स्कॅन्डिनेव्हिया नावाच्या प्रदेशामध्ये जगातला सर्वात छोटा पक्षी राहतो, ज्याचं नाव आहे लेमिंग पक्षी. ठीक आहे, आणि लेमिंग पक्षी छोटा आहे आणि याची ताकद पण छोटीची. यांची संख्या वाढली की हे पक्षीची एक उपज सवय काय, थव्याच्या थव्यानं ते पश्चिमेकडे स्थलांतर करतात. मग आता पश्चिमेकडे अटलांटिक महासागर आहे, आता यांची ताकद 2-3 किलोमीटर पर्यंत उडण्याची आहे. अटलांटिक महासागराचे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी जर बघितलं तर 2,500-3,000 हजार किलोमीटर अंतर आहे. इतकं जाऊ शकतं का? मग थव्यानं 2-3 किलोमीटर पर्यंत जातात, थकतात, मग खाली जागाच नाही, सगळं पाणीच पाणी. मग आणि खाली पडतात हे पक्षी आणि मरण पावतात.
आज पण. मग या उपजत सवयीचा आधार घेतला त्यांनी आणि त्यांनी मांडणी केली की लेमिंग पक्षी आत्महत्या करण्यासाठी जात नाही. नंबर एक. नंबर दोन, आत्महत्या हा वैयक्तिक मुद्दा असतो, सामूहिक नाही. आणि नंबर तीन, आत्महत्या करण्याची प्रवृत्ती फक्त मानवामध्ये आहे, पक्षामध्ये नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी माहीत असताना हे जातात का? मग त्यांनी सांगितले त्यांची उपजत सवय की त्यांचं संख्या वाढली की त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न तयार होतो आणि म्हणून ते प्राचीन काळामध्ये पश्चिमेकडे जाण्याची सवय होती. याचा अर्थ पश्चिमेकडे आज का कालखंडात समुद्र आहे, पण अगोदरच्या कालखंडात हा जमीन त्याला जोडली होती ना, त्यावेळेस समुद्र नव्हता ना. आणि त्यांचं वारीला निघण्याचा तर प्रकार चालूच होता पुढची पिढ्यानपिढ्या. आपण किती म्हटलं आता पलीकडे जाऊ नका समुद्र आहे, तर आपली भाषा कुठे समजणार आहेत ते? तीन तीन हिडे सारखं आपल्याला बाय बाय करू लागले की काय, आणि तिकडे जाऊन ते मरतात. मग आजही त्यांची ती सवय चालूच आहे. आणि म्हणून त्याने आधार घेतला की ते पश्चिमेकडे अगोदर जमीन होती, त्यांची सवय हे सांगते पश्चिमेकडे अगोदर जमीन होती म्हणून. आज तिथे समुद्र आला त्यामुळे ते मरण पाहू लागलेत. हा एक पुरावा दिला. आणि आताचा पुरावा नासानं दिला. नासानं सध्या घोषित केलं उत्तर अमेरिका खंड युरोप खंडापासून दरवर्षी 9 मीटरनं पश्चिमेकडे सरकतोय. भारत दरवर्षी उत्तरेकडे जवळपास 2.5 सेंटीमीटरनं सरकतोय. 2.5 सेंटीमीटरनं, हे 9 मीटरनं सरकतोय. सगळे सध्याचे पुरावे सध्या अमेरिकेच्या नासानं दिलेले आहेत बघा. आणि अशा पद्धतीनं हे वेगवेगळे पुराव्याच्या आधारे त्यांनी मग ओशियन अँड कॉन्टिनेंटल ड्रीप थिअरी नावाचा ग्रंथ लिहिला होता. 12ला पुस्तक रूपाला आला, प्रकाशित केला 14ला. आणि या ग्रंथात मग त्यांनी मांडणी केली काय की 20 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर फक्त एकच खंड होता. 7 खंडांनी सध्या 7 खंडांचे मिळून एकच खंड होता. आणि हा खंड जवळपास या ठिकाणी होता असा. अरे लक्षात, जवळपास उत्तर ध्रुवाला जॉईंट होता तो, त्या ठिकाणी होता. आणि हा 7 खंडांचा मिळून एकच जो खंड होता, या खंडाला त्यांनी नाव दिलं मग पॅन्जिया. आणि उरलेला 71% भाग पाण्याचा एकच होता. या पाण्याला भागाला नाव दिलं मग त्यांनी पॅन्थालसा. आणि ही स्थिती कधीपासून, महासागर निर्माण झाल्यापासून ते जवळपास 20 कोटी वर्षापूर्वीपर्यंत होती. आणि मग 20 कोटीपासून ते 14 कोटी म्हणजे मधल्या 6 कोटी वर्षामध्ये स्थिती बदलली गेली. आणि या पॅन्जिया खंडाचे 2 तुकडे पडलेत. एक तुकडा उत्तरेकडे राहिला आणि एक तुकडा दक्षिणेकडे वाहत गेला. उत्तरेकडच्या या तुकड्याला नाव दिलं मग त्यांनी लॉरेशिया. आणि दक्षिणेकडच्या या तुकड्याला नाव दिलं गोंडवाना. आणि ही स्थिती निर्माण झाली जवळपास 14 कोटी वर्षापूर्वी, म्हणजे मधल्या 6 कोटीच्या कालखंडातली या घटना आहे. कारण एका एकेला असं तडादोड असं दूर दूर असं वेगाने नसते घटना घडत, हळूहळू हळूहळू बदल होत जातात बघा असे. आणि यांच्या दरम्यान मग समुद्र तयार झाल्याचं सांगितलेलं आहे. यांच्या दरम्यानच्या या सागराला नाव दिलं मग तेहतीस सागर. आणि परत कालांतराने पुढे 14 कोटीपासून आतापर्यंत या एक खंडाची तुकडी झालेत, या एक खंडाची तुकडी झालेत, आणि यापासून आजचे 7 खंड तयार झालेत. मग आता लॉरेशियाचा उत्तरेकडचा हा भाग म्हणजे उत्तर अमेरिका जो आहे, आलं लक्षात, हा भाग म्हणजे युरोप आहे. आणि हा भाग म्हणजे इकडचा आशिया खंड आहे. हिमालयाच्या उत्तरेकडचा भाग आशिया खंड. तर लॉरेशियाची तुकडे पडून आजचे कोणते कोणते खंड तयार झाले? उत्तर अमेरिका, युरोप आणि हिमालयाच्या उत्तरेकडचा आशिया खंड तयार झालेत. आणि गोंडवानाची तुकडे होऊन नंबर 1 ला तयार झाला दक्षिण अमेरिका हा भाग, ठीक आहे. मधल्या भागातला इथं निर्माण झाला आफ्रिका हा भाग. नंबर 3 ला तयार झाला अंटार्क्टिका हा भाग. या बाजूला तयार झाला ऑस्ट्रेलिया हा भाग. आणि या ठिकाणी होता भारत. अरे लक्षात, 1 2 3 4 5 हे 5 भाग तयार झाले गोंडवानापासून. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, हिमालयाच्या दक्षिणेकडचा भाग म्हणजे भारतीय उपखंड, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, हे गोंडवानाचे पडलेले तुकडे ते. मग मूळचा भारत अगोदर होता आफ्रिकेला आणि आफ्रिका होता अंटार्क्टिकाला. आलं लक्षात, ही तिन्ही पण ही चारी पण एकत्र होती अगोदर. पहिला वेगळा निघाला घरातून ऑस्ट्रेलिया, मग तिघं होतं आपण. ऑस्ट्रेलिया थोडं पूर्वेकडे सरकत गेला बघा.
ठीक आहे. आणि मग इथं भारत आणि हे आफ्रिका असताना मग इथं हिमावरणाची चिन्ह होतीच ना, मग शीतकटिबंधात होते ना ते. नंतर मग आफ्रिकेनं हळूहळू अलग व्हायला सुरुवात केली. आफ्रिका थोडा उत्तरेकडे सारखायला लागला बघा. नंतर आपण 7 धक्के अंटार्क्टिका खंडाला आणले, मग सोडा सोडा म्हणून. आणि इथून मग आपण उत्तरेकडे निघालो बघा. आपल्या अगोदर उत्तरेकडे जातानाची गती काही मीटर मध्ये होती. ठीक आहे. आणि इथं मध्ये 33 सागर होता सगळा. भारत उपखंड इथं होता. हा भाग उत्तरेकडे होता. हा भाग दक्षिणेकडे सरकत चालला. एक तुकडा पडून उत्तर अमेरिका पश्चिमेकडे सरकत गेला आणि बाकीचा भाग खाली येऊ लागला. आफ्रिका खंड उत्तरेकडे चालला. भारत पण उत्तरेकडे चालला. भारताची उत्तरेकडे जाण्याची स्पीड जास्त होती. आपण इकडे मकर वृत्तावर आलं त्याच वेळेस भारताच्या दक्षिण भागामध्ये पठारी प्रदेश जो आहे आपला, तो पठारी प्रदेश तयार होण्याची प्रोसेस सुरू झाली बघा. मकर वृत्तावर असताना बेगी ज्वालामुखी फाटला गेला होता आपल्याकडे. लक्षात. तर विषुववृत्त ओलांडेपर्यंत ज्वालामुखीचा उद्रेक चालू होता. म्हणजे जवळपास मध्ये 4 कोटी वर्षे लागलेत विषुववृत्ताला टच होण्यासाठी. आणि या 4 कोटी वर्षामुळे दक्षिणेकडचं पूर्ण पठारी प्रदेश तयार झालेला आहे बघा. 12 कोटी ते 8 कोटी असा तो कालखंड होता बघा. ठीक आहे. आणि नंतर मग उत्तरेकडे सरकत सरकत जाताना मधला 33 सागराचा तळ भाग जो आहे तो उत्तरेकडचा हा भाग इकडे येऊ लागला आणि हा भाग इकडे जाऊ लागला. दोन्ही भागात उगम पावणाऱ्या ज्या नद्या होत्या त्या जाऊन मिळायच्या 33 सागराला. त्या नद्याने आणलेला गाळ पण 33 सागराच्या तळावर साठवत चालला होता. आणि दोन्ही भूभाग एकमेकांच्या दिशेने सरकत आलेत. आणि सरकत येताना मग हळूहळू सागर तळावरचा गाळ पण जमा होऊ लागला. गाळ जमा व्हायला लागला. पाणी इकडचं इकडं आणि इकडचं इकडं बाजूला झालं. आणि तिथूनच मग गाळाचं वरती 2 भूभाग जॉईंट झाल्यानंतर गाळ वरती आला. गाळाला वळ्या पडत गेल्या, उंची वाढत गेली, कारण एकमेकांच्या दिशेने सरकण्याची प्रोसेस चालूच आहे. प्रचंड गाळ होता ना तो सगळा एकत्रित झाला, वरती येऊ लागला, वळ्या पडू लागल्या, उंची वाढत गेली. आज ही उंची वाढण्याची प्रोसेस चालूच आहे. आणि आज त्या ठिकाणी हिमालयन डोंगररांगा निर्माण झाल्यात. मग म्हणून या ठिकाणी हा जो पार्ट आहे अलीकडचा गोंडवानाचा पार्ट आहे, पलीकडचा लोअर एशियाचा पार्ट आहे. म्हणून हिमालयाच्या निर्मितीचं कारण काय? 33 सागराचा तळभाग उंचावणे. 33 सागर कुठं होता? मग लोअर एशिया गोंडवाना यांच्या दरम्यान होता. भारत कोणत्या भागाचा तुकडा आहे? गोंडवानाचा. आणि उत्तरेकडचा भारताच्या उत्तरेकडचा आशिया खंड लोअर एशियाचा तुकडा आहे तो. तर अशा पद्धतीनं लोअर एशिया म्हणा, रशिया म्हणा व भारत या दोघांच्या एकमेकांच्या दिशेनं सरकण्याच्या प्रक्रियेतून 33 सागराचा तळभाग वरती आला. त्या गाळाला वळ्या पडत गेल्या, उंची वाढत गेली आणि त्यातून हिमालय पर्वत निर्माण झालेला आहे. म्हणून हिमालयन डोंगररांगा कोणत्या पर्वतरांगा आहे? वली पर्वतरांगा आहे. वळ्या पडलेल्या आहेत ना, गडी पर्वतरांगा, फोल्डेड माउंटेन म्हणतो आपण त्याला. पर्वताचे 4 प्रकार असतात बघा. एक असतं वली पर्वत, एक असतं गट पर्वत, ठीक आहे, एक असतं ज्वालामुखी पर्वत आणि एक असतं अवशिष्ट पर्वत. असे पर्वताचे 4 प्रकार पाडले जातात बघा. ही तिन्ही पर्वत अंतर्गत कारकातून निर्माण होत असतात आणि हा पर्वत बहिर्गत कारकातून निर्माण होतो. आता अंतर्गत कारक म्हणजे काय? पृथ्वीच्या अंतर्गत भागामधून जे काही हालचाली करण्यासाठी कारणीभूत घटक असतात त्याला म्हणायचं अंतर्गत कारक. मग अंतर्गत भागात तुम्ही जसं जावं तसं दर 32 मीटरला 1 डिग्रीना टेम्परेचर वाढत जातं बघा. आलं लक्षात? जसं अंतर्गत भागात जातो तसं जसं तापमान वाढतं तसं दाब पण वाढतो आणि घनता पण वाढते. आणि याचा परिणाम काय होतलं? पृथ्वीच्या आतला केंद्र भाग जो आहे तो प्रचंड तापमानामुळे विरघळला गेला, तो द्रवरूपात गेलेला आहे. तसंच मधल्या भागात काही काही द्रवरूपात जातो आणि द्रवरूप लावारच जो आहे तसं वरती येऊन ज्वालामुखी फाटला जातो आणि वरती पठारी प्रदेश डोंगररांगा तयार होत असतात बघा. आलं लक्षात? तर अंतर्गत कारकामुळे लावारस वरती येत असतो बघा, त्याला अंतर्गत कारक म्हणायचे. तर अंतर्गत कारक कुठले? अंतर्गत भागात वाढत जाणारे तापमान, दाब आणि घनता. आणि बहिर्गत कारक म्हणजे आता आपली वरची जमीन आहे, या वरच्या जमिनीवर ऊन, वारा, पाऊस यांची प्रोसेस चालू राहते बघा. याला म्हणायचं बाहेरून कार्य करणारे कारक म्हणजे बहिर्गत कारक. तर बहिर्गत कारक कोण आहे? ऊन, वारा, पाऊस. आणि अंतर्गत कारक तापमान, दाब आणि घनता आहे. तर हे तिन्ही पर्वत अंतर्गत कारकाच्या कारणातून निर्माण झालेत. हे बघा, वली पर्वत 2 भूभाग इकडे सरकला गेल्यामुळं आतला भाग वरती आला, वळ्या पडत गेल्या, उंची वाढली. बाहेरून काही ऊन वाऱ्याचा काही संबंध आहे का? नाही. गट पर्वत 2 भूभागाचे सरकत गेले आणि मधला जमिनीचा भाग सरळ असा वरती गेला तर गट पर्वत तयार होतात. ठीक आहे. ज्वालामुखी पर्वत आतल्या भागातला लावा असं वरती आला की वरती पर्वत तयार होतो. जसं सह्याद्री निर्माण झाला, ज्वालामुखी पर्वत आहे. तर हे तिन्ही पण कारण कोणते कारण आहे? अंतर्गत कारण कारणीभूत आहे बघा.
आणि अवशिष्ट पर्वत हा बहिर्गत कारणातून तयार होतो, बहिर्गत कारकांमुळे तयार होतो. मग हे 3 पर्वत निर्माण झाले की यांच्यावर बहिर्गत कारकाची परिणाम सुरू होतो. ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे. डोंगर रांगाला वारा अडवला जातात ना, त्यामुळे पाऊस पडतो. पाऊस पडून 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 डोंगराचा वरचा भाग हळूहळू वाहून जातो. आणि मग वरचा भाग जर वाहून गेला पहिला थर, उरलेल्या भागाला म्हणायचा अवशेष. अवशेष राहिले आता, आणि त्यावर नाव पडतं मग अवशिष्ट पर्वत. म्हणून एक वेळेस प्रश्न होता, खालीलपैकी कोणता पर्वत बहिर्गत कारकातून निर्माण झालेला आहे, आणि असे खाली 4 पर्याय दिले होते. तर अवशिष्ट पर्वत. आता अवशिष्ट पर्वत याचा अर्थ जुना पर्वत असणार आहे, कारण वरचा थर वाहून जाण्यासाठी लाखो वर्षे लागतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. याचा अर्थ तो जुना पर्वत असणार आहे. म्हणून अवशिष्ट पर्वत म्हटलं की मनातल्या मनात म्हणायचा हा प्राचीन पर्वत आहे. म्हणून आपला अरवली पर्वत प्राचीन पर्वत आहे, आणि म्हणून त्याला म्हणतात अवशिष्ट पर्वत, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीने पर्वताचे किती प्रकार आहे? 4 आहेत. तर आपलं हिमालयन डोंगररांगा कुठला आहे? मग वली पर्वत आहे. सातपुडा पर्वत आणि विंध्य पर्वत कुठला आहे? गट पर्वत आहे. सह्याद्री, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेवाचे डोंगररांगा ज्वालामुखी पर्वत आहे. अरवली वली पर्वत आहे, पण वरचा थर वाहून गेला म्हणून त्याला आज अवशिष्ट पर्वत म्हणतो. मग अवशिष्ट पर्वत कुठले कुठले? अरवली, विंध्य आणि सातपुडा, या सगळ्यांनाच अवशिष्ट पर्वत असंही म्हणतात. पण मूळचा पर्वत कोणता आहे? ते गट पर्वत आहे, आणि अरवली वली पर्वत आहे. वली पर्वताला म्हणायचं फोल्डेड माउंटन, हे आहे ब्लॉक माउंटन, हे व्हॉल्कॅनो. पर्वताचे असे प्रकार आहेत बघा. आपलं हिमालयन कोणत्या डोंगररांगा आहेत? मग घडी पर्वत म्हणा, घड्या पडलेल्या आहे, किंवा वळ्या पडलेल्या आहे म्हणून वळी पर्वत म्हणा. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं 33 सागराचा तळभाग उंचावून हिमालय पर्वताची निर्मिती झाली. आणि नुसतं हिमालयच नाही, तियानशेन, कुनलून, हिंदुकुश, सुलेमान, काराकोरम सगळे त्याच्यानं तयार झालेले आहेत. पण आपण आपल्या देशातलं बघायचं आपण आता. मग परत म्हणसाल की काराकोरम वेगळ्या पद्धतीने तयार झाला, की अजिबात नाही. 33 सागराचा तळभागावर उंचावून निर्माण झाला. युरोप खंडातला आल्प्स डोंगररांगा सुद्धा हिमालयाचाच भाग आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ते आल्प्स पर्वताच्या दक्षिणेकडचा भाग म्हणजे गोंडवाना आहे, उत्तरेकडचा भाग म्हणजे लॉरेशिया आहे. सरळ सरळ लक्षात घ्यायचं. आपल्या भागाला गोंडवानाच हे नाव कशावरून पडलं ते पण लक्षात घ्या. आपल्याकडे बघा गोंड जमात दिसतील तुम्हाला. चंद्रपूरला गोंड जमात दिसेल, गडचिरोलीत गोंड जमात दिसेल, यवतमाळला दिसेल, ओरिसाला दिसेल, झारखंडमध्ये दिसेल. गोंड जमाती, अशाच गोंड जमाती आफ्रिका खंडात आहे, दक्षिण अमेरिकात आहे. आणि मग ह्या जमातीचं वरून त्याच्या लक्षात आलं हे गोंडवाना आहे. तसं लॉरेस नावाच्या जमाती वरच्या भागात आहे, म्हणून ते लॉरेशिया नाव दिलं. म्हणजे नाव देताना पण त्यांनी ते सिस्टमॅटिक पूर्ण आधार घेतलेले आहेत बघा. ठीक आहे. पण मग सिद्धांताच्या शेवटी मुद्दा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. ओके ठीक आहे बाबा, तुमचं सगळं बरोबर मानलं तुम्ही, पण मग खंड महासागरी इकडे तिकडे सारखवण्यासाठी एनर्जी आली कुठून? कारण त्यानं पण नाही सांगितलं ना त्याचं उत्तर. मग त्यावेळेस त्याने पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की बाबा पृथ्वी गोलाकार आहे. नंबर 1, पृथ्वीवर पाणी किती आहे? 71%. जमीन किती आहे? 29. असं का? त्यानेच पत्रकाराला प्रश्न विचारायला सुरुवात केली, असं का? 50% पाणी 50% जमीन का नाही? किंवा जमीन जास्त पाणी कमी का नाही? मग उत्तर देताना त्याने सांगितलं पाण्याची घनता कमी असते जमिनीच्या घनतेपेक्षा. आलं लक्षात? म्हणून तो भाग सारखाच आहे. घनतेच्या डायरेक्शनात जेवढे 29% जमिनीची घनता आहे तेवढीच 71% पाण्याची घनता आहे. तो भाग जास्त या करताय कारण त्याची घनता कमी आहे. म्हणजे 1 किलोचा कापूस घ्या, एवढा दिसेल तुम्हाला, आणि 1 किलोचं लोखंडाचं तुम्ही वजन घेतलं की एवढंच राहील आकारानं. पण त्या दोघांची वजन सारखंच आहे ना, आकार फरक पडतोय. ज्याची घनता कमी त्याचा आकार जास्त, म्हणून पाण्याची घनता कमी म्हणून त्याचा आकारमान 71%, आणि जमिनीची घनता जास्त असल्यामुळे त्याचा आकारमान कमी 29%चे. हा पहिला मुद्दा त्यांनी मांडला बघा. बरं ठीक आहे, पण मग सरकू काय लागलं? एनर्जी कुठे? मग दुसरा प्रश्न सांगितला त्यांनी, पृथ्वी स्टेबल आहे का? नाही. पृथ्वी कुणीकडून कुणीकडे फिरते? नंबर 1, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते स्वतःभोवती पण, आणि नंबर 2, सूर्याभोवती पण. मग वेगानं फिरते का? छोटे वेग नाही त्याचा. विषुववृत्तावरचा वेग तुम्हाला सांगितलेला आहे 1669 किलोमीटर आहे पर हावर, इतकी गती आहे.
इतक्या गतीने जर पृथ्वी स्वतःभोवती फिरत असेल तर पाणी स्टेबल राहणार आहे का? गाडी बैलामध्ये ड्रम घेऊन चाललो तर ते पाणी इसळत चालतं ना इकडे तिकडं. मग महासागरातलं पाणी कुठं थांबणार आहे? आणि म्हणून त्यांनी सांगितलं की महासागरातलं पाणी प्रवाहाच्या रूपाने इकडे तिकडे सारखायला लागतं बघा. योगायोग काय असतो बघा. 1912ला टायटानिक बुडाला गेलं. टायटानिक जहाज माहिती असेल ना, 1912लाच बुडाला गेलेले आहेत बघा. आणि हे जगातलं सगळ्यात मोठं जहाज होतं. लंडनहून निघालं होतं अमेरिकेला. इथं लंडन आहे, इकडं अमेरिका, असं निघालं होतं ते. आणि जगातलं मोठं जहाज आहे आणि पहिलं जहाज प्रवास आहे म्हटल्यावर मग श्रीमंत कुटुंबातल्या फॅमिलीला ब्लॅकमध्ये तिकीट खरेदी करून निघाली होती. आणि न्यूयॉर्कच्या पूर्व भागामध्ये ते एका बर्फाच्या खड्याला धडकलं गेलं. स्पीडनं चाललं होतं. का? कारण सकाळी 8 वाजता न्यूयॉर्कला सगळे ते प्रमुख पाहुणे उपस्थितीने 8 वाजता पोहोचायचं होतं. आणि बर्फाच्या खडाला धडकलं गेलं. आता बर्फाचं एक वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे, 90% भाग पाण्याच्या खाली असतो, 10%च भाग पाण्याच्या वरती असतो. नंबर 1. नंबर 2, तो जो फोकस असतो लाईट जहाजाचा, तो त्याला टच होऊन आला असताना लगेच लक्षात आलं असतं अडथळा आला काहीतरी. पण त्याच्यामध्ये त्या आरपार प्रकाश, त्या जहाजातून त्या जो प्रकाश आहे त्या बर्फातून सरळ आरपार निघून गेला. त्यामुळे अडथळा वाटलाच नाही. ते बर्फाच्या खडाला धडकलं गेलं, कोलॅप्स झालं, बरेच लोक मरण पावलेत. मग दुसऱ्या दिवशी दोन्ही सरकारांनी चौकशीला सुरुवात केली, कारण जे लोक मरण पावले सगळे श्रीमंत कुटुंबातले लोक होते. सगळ्याला वाटू लागलं की बाबा एकमेकांच्या औद्योगिक स्पर्धेतून एकमेकांचा काटा काढण्याचा प्रकार झाला असेल कदाचित, म्हणजे घातपात आहे. मग एक चौकशी समिती स्थापन केली, घातपात आहे की अपघात हे शोधण्यासाठी. चौकशी समितीने पहिल्याच दिवशी सांगितलं अपघात आहे, घातपात नाही. कारण ज्या बर्फाच्या खडाला तो धडकला गेला, तो बर्फाचा खडा म्हणजे एक शेअर बसेल इतका मोठा आहे. आणि इतका आणण्याची कोणाची ताकद आहे का? पण मग हे आले कुठून, कस काय एवढाले मोठाले बर्फाचे खडे इकडे कस काय आले? आणि मग चौकशी केल्यानंतर लक्षात आलं, अरे एवढ्याला बर्फाचे खडे तर ध्रुवीय भागात आहे आणि हळूहळू इकडे सरकत 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 चाललेले. आणि मग लक्षात आलंय तिकडचं पाणी जर इकडे येत असेल तर इकडचं पण तिकडे जात असेल. आणि मग पाण्याचं टेम्परेचर जागोजागी मोजायला सुरुवात केली आणि तिथून मग सागरात प्रवाह वाहतात ते लक्षात आलंय बघा. आणि ह्या प्रवाह निर्मितीचं कारण काय? तर पृथ्वीची परिवलनाची गती त्याला कारणीभूत आहे. पाणी मग स्टेबल राहत नाही, प्रवाहाची रूपाने इकडे तिकडे सरकत चालतं, सर्क्युलेशन चालू राहतं बघा. आलं लक्षात? मग पाणी जर इकडे तिकडे सरकत असेल तर मग जमीन का महिन्यात थोडं थोडा एक दबाव पडून 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 इकडे तिकडे सरकणारच आहे ना. मग हे त्याला कारणीभूत त्याने कारण दिलं होतं, ही गती त्याला कारणीभूत आहे म्हणून सांगितलं होतं. आलं लक्षात? आणि दुसऱ्या बाजूला समतोल तत्व सांगितलं होतं की एखादा भाग इकडे झाला तर कलंडण्याची शक्यता आहे म्हणून तेवढाच भाग इकडे सरकतो. आणि यातून मग एखादाच भाग सरकत नाही, एका दुसऱ्या कोपऱ्यातला पण भाग सरकतो, ही त्यांनी मांडणी केली होती बघा. आणि याला पाठीमागे पुरावा काय दिला की सध्याचा जगाचा नकाशा बघा. या भागात जमीन असेल ना त्याच्या अपोजिट या भागात पाणी. दक्षिण ध्रुवावर जमीन असेल ना तर उत्तर ध्रुवावर पाणी. म्हणजे अपोजिट भागामध्ये अपोजिट स्थिती, इकडे जमीन असेल तिकडे पाणी, इकडे जमीन असेल तिकडे पाणी. 97.3% प्रदेशामध्ये जमिनीची विरुद्ध पाणी, पाण्याची विरुद्ध जमीन आहे. 97.3%. उरलेला जो काही 1-1.5% आहे ते पाण्याची विरुद्ध पाणीचे, कारण पाण्याचा भागच जास्त आहे ना. तर हे समतोल तत्व त्यांनी सांगितलं होतं बघा. तर ठीक आहे, आपलं त्यातलं काही मतलब नाही. आपला मूळ मुद्दा काय आहे? 33 सागराचा तळभाग उंचावून हिमालय पर्वताची निर्मिती झालेली आहे. मूळ मुद्दा एवढाच आहे आपला. फक्त 33 सागर वरती कुठून आला आणि कुठं होता, इथं अचानक कसं काय गेला असं वाटायला नको, म्हणून ते मागचा सगळा संदर्भ तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. यातून ह्या सगळ्या डोंगररांगा तयार झालेल्या आहेत. फक्त आपण आपल्या डोंगररांगावर कॉन्सन्ट्रेशन करायचं. आता आपल्या कोणत्या डोंगररांगा आहेत? मग या 3 डोंगररांगा, बृहद हिमालय, मध्य हिमालय, शिवालिका टेकड्या. बृहद हिमालय सर्वात जास्त उंचीच्या, जेवढ्या डोंगररांगा नाही जगातल्या, जगात जेवढ्या डोंगररांगा आहेत त्यामध्ये सर्वात उंची डोंगररांग ही आहे. याच्या इतक्या उंचीची डोंगररांगा जगात कोणतीच नाही. लक्षात? याची उंची किती आहे? मग 6000 मीटर आहे, या 3000 मीटर आहे आणि या 1500 मीटर आहे. मी राऊंड फिगर करून घेतला, एक्झॅक्टली असं राऊंड फिगर नसतं, निसर्गत आज थोडंच राहणार ते. हे पुस्तकांमध्ये बघायला गेलं तर हे तुमच्या लक्षात येईल 15 ते 1600 आहे. लक्षात? ह्या इथं द्यायला 2800 ते 2900, मी 300 3000 करून घेतलं त्याला, कारण लक्षात ठेवणं सोपं जाईल ना हे. हा, आणि हे 6000 मीटर पेक्षा जास्त असं दिलेले, आपण 6000 करून घेतलं. तर अशा पद्धतीनं 1500, 3000, 6000. तर सर्वाधिक उंचीची कोणती आहे? बृहद हिमालय, त्यालाच ग्रेटर हिमालय, हिमाद्री असंही म्हटलं जात असतं बघा. ठीक आहे.
आणि डोंगर रांग कोणते असू द्या, डोंगर रांगेचा काय भाग सकल असतो, काय उंचवट्याचा असतं, काय खोलगट असतं, हे निसर्गात असतं बघा. आता जी उंची आहे ना ती या घाटमाथ्याची, याला घाटमाथा म्हणतात. डोंगरावरचा जो सकल भाग असतो तो डोंगरावरचा डोंगर म्हणजे शिखर असते, आणि जो खोलगट भाग असतो तो दरीचा असतो. यांच्यामधलं सरासरी उंची म्हणजे घाटमाथ्याची उंची, एकदम शिखराची पण नाही एकदम दरीची पण नाही. तर ही उंची ती 1500 म्हणजे याची उंची. मध्य हिमालयन डोंगरांगाची उंची 3000 आहे आणि बृहत हिमालयाची 6000 आहे. म्हणजे शिखराची उंची 6000 मीटरपेक्षा जास्त आहे, म्हणून इथले शिखर 8000 मीटर उंचीचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त उंचीचे आहे. आणि 8000 पेक्षा अधिक उंचीचे शिखर फक्त इथंच आहे, जगात कुठंच नाही. म्हणून हिमालयाला 8000 असं म्हटलं जातं, असं मान सन्मानानं. मध्ययुगीन कालखंडामध्ये मनसबदारी पद्धती होत्या बघा, 5000, 4000, 10000. तर त्यामध्ये पर्वत शिखरामध्ये जर बघितलं तर 8000 पर्वत कोणता, तर हिमालय. आता याच्या पुढे कोण नाही आता, असं म्हटलं जातं बघा. तर हा जगातला सर्वात उंच पर्वत आहे, वळीचा पर्वत आहे, लक्षात. आणि सर्वात आधुनिक पर्वत पण हाच आहे. जेवढे जगात पर्वत आहे ना त्यामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेला पर्वत आहे, म्हणून सर्वात आधुनिक पर्वत. आधुनिक पर्वताला तरुण पर्वत म्हणतात किंवा अर्वाचीन पर्वत म्हणतात. अर्वाचीन म्हणजे आधुनिक. मागच्या वेळेचा प्रश्न होता जगातला सर्वात अर्वाचीन पर्वत कोणता आहे, आणि सगळ्यांना अर्थ घेतला प्राचीन. मराठीत गोंधळ होत असेल ना, इंग्लिश मधून पण खाली प्रश्न असतात, तिथे पण बघत चालायचं. मॉडर्न पर्वत दिलेले खाली, ते मॉडर्न माउंटन. तर अर्वाचीन म्हणजेच आधुनिक पर्वत, तरुण पर्वत. तर जगातला सर्वात तरुण वळीचा पर्वत आणि जगातला सर्वात उंच पर्वत डोंगररांगा ह्याचे. ठीक आहे. आणि मग उंच पर्वत असल्यामुळे जस जसं समुद्र पातळीपासून उंच जावं तस तसं 160 मीटरला 1 डिग्रीना टेम्परेचर घटत असतं बघा. आणि 6000 मीटर वरती 0 डिग्रीच्या खाली टेम्परेचर असतं. म्हणून या पट्ट्यामध्ये वातावरणात जे बाष्प आहे ते बाष्पाचं रूपांतर द्रवात नव्हतं, बर्फात होतं, आणि त्या कणाकणाच्या रूपाने बर्फवृष्टी होते. 20-30 फुटाचे बर्फाचे थरावर थर या ठिकाणी पूर्ण डोंगरांगा बर्फाने वेढल्या गेलेल्या आहेत, म्हणून याला हिमालय नाव पडलं. हिम म्हणजे बर्फ, आलय म्हणजे घर, बर्फाचं घर असलेला प्रदेश, त्या अर्थी नाव पडलं हिमालय. आणि हिमालयात बर्फ किती आहे, दोन्ही ध्रुवा खालोखाल सर्वात जास्त बर्फ जगात कुठं असेल तर हिमालयात आहे, म्हणून याला जगाचा तिसरा ध्रुव म्हणण्याच्या पद्धती आहे. नावं कसे कसे पडत गेले ते पण बघत चालायचे बघा. तर अशा पद्धतीनं या हिमालयन डोंगरांगा येत असतात बघा. मग राज्य लक्षात आले, देश लक्षात आले, उपरांगा लक्षात आल्या, आडव्या उपरांगा लक्षात आल्या, तसे उभ्या पण उपरांगा लक्षात घ्यायच्या. आता उभ्या उपरांगा कुठे आहे ते आपण काढलेला नकाशा इथे. उभे पण आता भाग लक्षात घ्या. उभे उपभाग कुठले कुठले, इथून अशी जाते असते बघा सिंधू नदी, सिंधू नदीपासून ती इथं सतलज नदी वाहते असते. या दरम्यानची हिमालयाला म्हणायचं पश्चिम हिमालय, ओबे उपभाग म्हणतो आपण याला. मग पश्चिम हिमालयामध्ये कुठले कुठले येणार, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख. या 4 राज्यातलं हिमालयाला म्हणायचं पश्चिम हिमालय. ही टोटल 560 किलोमीटर लांबी याची. ठीक आहे. सतलज नदीपासून इथं काली नदी बघा, इथपर्यंतची हिमालयाला म्हणायचं कुमाऊ हिमालय. उत्तराखंड आणि युपीच्या वरच्या बॉर्डरकडची हिमालयाचा समावेश होतो बघा, आहे तो 320 किलोमीटर. त्याच्यानंतर काली नदीपासून इथं तिस्ता नदी वाहत असते अशी. या दरम्यानची हिमालयाला म्हणायचं मध्य हिमालय, आहे तो 800 किलोमीटर लांबीचा येतो. आहे तो युपी बिहारचा उत्तरेकडचा भाग, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि नेपाळ मधला हिमालयाचा समावेश होतो बघा. तिस्ता नदीपासून इथं ही ब्रह्मपुत्रा नदी वाहत असते बघा. ब्रह्मपुत्रा नदीला दुसरं नाव आहे दिहंग, तिसरं नाव मेघना आहे, चौथं नाव जमुना आहे, पाचवं नाव सांगप्पो आहे. इकडे सांगोप्पो म्हणतात, अरुणाचल मध्ये दिहंग म्हणतात, आसाम मध्ये ब्रह्मपुत्रा म्हणतात, बांगलादेश मध्ये जमुना म्हणतात, आणि गंगा भेटली की मग तिथून पुढे मेघना म्हणतात. तर वेगवेगळ्या ठिकाणी तिचे वेगवेगळे नाव आहेत बघा. तर या हिमालयाला म्हणायचं पूर्व हिमालय, आणि पूर्व हिमालयाची लांबी येते 720 किलोमीटर. आणि इकडे हिमालय म्हणत नाही, मग इकडे म्हणतात त्याला पूर्वांचल. आलं लक्षात. मग ते दक्षिणेकडचा भाग येतो आपण. तर इथपर्यंत हिमालय, हे 720, हे 800, 1520, हे 320, 1520 आणि 1540, 1640, 1740, 1840, 1840 आणि हे 60, 1900, 1900 500, 2400. ठीक आहे. तर असे उपभाग.
ठीक आहे. मागच्या वेळेसचा प्रश्न कसा होता ते लक्षात घ्या, जोड्या लावा. पश्चिम हिमालय, मध्य हिमालय, पूर्व हिमालय असे दिले होते आणि समोर नद्याचे नाव, प्रदेशाचे नाव टाकतात बघा, जोड्या लावा. एक वेळेस नुसतं दिलं होतं पंजाब, उत्तराखंड, नेपाळ, भूतान आणि इकडे पश्चिम हिमालय, कुमाऊ हिमालय अशी नावं टाकली होती. एक वेळेस नद्या दिल्या होत्या, कोणत्या नद्या दरम्यानच्या प्रदेशाला काय काय म्हणतात. तर अशा पद्धतीनं हे हिमालयाचे उभे पण 4 भाग आहे, 1 2 3 4, आडवे 3 भाग, 1 2 3, टोटल एरिया 5 लाखाचा आहे. उंची पण लक्षात आली तुमच्या आता. ठीक आहे. आता या हिमालयाचे स्थानिक नावं पण लक्षात ठेवा, त्या त्या ठिकाणी काय काय नाव आहेत त्याला. इथं इथं नाव काय आहे, काराकोरम, बरोबर आहे. इथं काही नाव वेगळं नाही. इथं बृहद हिमालय ना, इथं बृहद हिमालय म्हणत नाही, इथं इथं त्याला म्हणायचं. इथंच आणखीन एक डोंगररांगा अशी आलेली आहे, हा इकडे गेलेली डोंगररांग, याची जी एक शाखा आहे अशी, त्याला म्हणायचं लडाख हिमालय. काय म्हणतात, लडाख हिमालय. इथं बृहद हिमालय, इथं बृहद हिमालय म्हणत नाही, इथं म्हणायचं झास्कर, झास्कर हिमालय. इकडे मध्य हिमालय आहे ना, इथं मध्य हिमालय म्हणत नाही, इथं म्हणायचं पीर पंजाल. आणि याला शिवालिकाच नाव आहे, याला काही नाव वेगळं नाही. मागच्या वेळेस एक प्रश्न कसं दिलं होतं, अशी डायग्राम दिली होती बघा, आणि असं दिलं होतं आणि असं लिहिलं होतं. नकाशात दाखवलेली एबीसीडी अनुक्रमेने खालीलपैकी कोणत्या डोंगररांगा आहे. मग काराकोरम, लडाख, झास्कर, पीर पंजाल. दुसऱ्या पर्यायामध्ये पीर पंजाल, झास्कर, लडाख, काराकोरम. तिसऱ्या पर्यायामध्ये मग परत झास्कर, पीर पंजाल, लडाख, उलटे पालटे करून घेतले प्रत्येक पर्यायामध्ये. समजतंय ना आता. प्रश्न म्हणजे जसं तसं अँगलना चालू बघा. आता तर या भागात हे नाव होतं बघा. ठीक आहे. इकडे खाली हिमाचल प्रदेश आहे. हिमाचल प्रदेश म्हणजे जेवढ्या डोंगररांगा आहेत हिमालयाच्या, त्याला सगळ्याला एकच नाव आहे. आणि काय नाव आहे, धौलाधार. धौलाधारच्या डोंगररांगा कोणत्या राज्यात म्हणतात, हिमाचल प्रदेश. आणि पंजाब मध्ये बॉर्डरवर येतात ना, तिथं पंजाब हिमालय म्हणतात त्याला, पंजाबचा हिमालय, पंजाब हिमालय. आणि इकडं लडाख आणि जम्मू काश्मीर मध्ये काराकोरम, लडाख, झास्कर, पीर पंजाल, शिवालिका. आता पुढे येतं उत्तराखंड. उत्तराखंड म्हणजे जेवढ्या डोंगररांगा आहेत ना, त्याला म्हणायचं कुमाऊ, कुमाऊ हिमालय म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इकडं ब्रह्मपुत्राचे दक्षिणेकडे परत नाव काय काय ते लक्षात घ्यायचं. इथं अरुणाचल प्रदेश मध्ये या डोंगररांगेला म्हणायचं पतकोई. नागालँड मध्ये म्हणतात नागा, मणिपूर मध्ये म्हणतात मणी डोंगररांगा, आणि मिझोराम मध्ये म्हणतात मिझो डोंगररांगा, किंवा काही पुस्तकांनी याला नाव दिलेलं लुशाई. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना असं क्रमानं नाव आहे, पतकोई, नागा, मणी, मिझो किंवा लुशाई. आणि इकडे मेघालय राज्यामध्ये पूर्व पश्चिम दिशेनं पसरलेल्या डोंगररांगेला म्हणायचं गारो. त्याच्या पूर्वेकडे खासी, त्याच्या पूर्वेकडे जयंतिया, आणि त्याच्या पूर्वेकडे बरेल. असे क्रमानं नावं लक्षात घ्यायचे बघा. मेघालय राज्यातल्या पर्वताचे नाव आहेत हे असे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे स्थानिक नावं लक्षात घ्या बघा. ठीक आहे. आता पुढचं बघू आपण. पुढचं काय बघायचं, याचं वैशिष्ट्य काय. आता हिमालयाचं ते 3 भाग पडणार, पठारी प्रदेश, शिखर, दरीचा भाग. त्या 3 भागाचं वैशिष्ट्य काय काय ते आपल्या लक्षात घ्यावं लागेल आता. तर उद्या ते सगळं समजून घेऊन लिहून घेऊ आता.